मी सीए मझर खंबाटी. जसं मी तुम्हाला सांगितलं हा सोसायटीचा फ्रॉड विषयी मी तुम्हाला काय माहिती देणार आहे. तर ते एक माझ्याकडे केस आली होती, ज्याच्यामध्ये एक नॉर्मल सोसायटी आहे, छोटीशी सोसायटी आहे, ज्याच्यामध्ये 2013 मध्ये मेंटेनन्स होता जवळ-जवळ ₹600-650. त्याच्यानंतर आत्तापर्यंत पण तुम्ही बघायला गेले तर काहीतरी ₹1000 का काहीतरी होते त्यांचे मेंटेनन्स चार्ज. म्हणजे एवढ्या छोट्या अमाउंटवाल्या मेंटेनन्समध्ये त्यांनी जेव्हा मी 7 लाखाचं बिल बघितलं त्यांचं, तर मला खूप आश्चर्य वाटलं, का एवढे कसे काय असू शकतात? तर मी एक सांगितलं, चला ठीक आहे. मी स्वतः कॅल्क्युलेशन केलं, काय बाबा सोसायटीच्या बायलॉज प्रमाणे किती 21% मॅक्सिमम आहे. तर जास्तीत जास्त आपण 21% इंटरेस्ट लावून बघून घेऊया. सिंपल इंटरेस्ट सांगतात. सिंपल इंटरेस्टने आपण कॅल्क्युलेशन केलं, का बाबा तुम्ही इंटरेस्ट पार्ट आणि याचा पार्ट वेगवेगळा केला. आणि जसं आपण बघू शकतात, की याच्यामध्ये आता जे सोसायटीने बिल लावले ते बघा, हे एप्रिल 2013 मध्ये. एप्रिल 2013 मध्ये त्यांनी एक असले तरी ₹13,000 लावले. ते त्यांच्या पण नाही माहिती त्यांना का कसले थकबाकी आहेत. त्यांना विचारलं त्याच्यानंतर त्याच्या आधीचे आमच्याकडे रेकॉर्ड नाहीये. आणि त्याच्यानंतर जे त्यांनी हिशोब जोडलेत ते बघा, याच्यामध्ये काय काय चार्जेस लावलेत त्यांनी. हे तुम्ही इकडे लीगल चार्जेस जे बघू शकतात, हे लीगल चार्जेस आहेत. हे लीगल चार्जेस म्हणजे काय आहे, का हे सोसायटीनी केस टाकली मेंबरवरती, पैसे भरत नाहीये. त्याचं काय कारण असतील, कशाला पैसे नाही भरले, त्यांची फायनान्शियल पोझिशन ठीक नसेल किंवा जे काही कारण असतील, पण जेव्हा मेंबरवरती केस केली आहे सोसायटीनी, त्यांनी जो काही खर्च केलाय कोर्टात जायला, रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जायला, रजिस्ट्रारला पैसे दिले असतील, कोर्टामध्ये फीस भरल्या असतील, जे काही फीस भरलेत आणि रजिस्ट्रेशन मध्ये पण फीस वगैरे भरल्यात, तर त्या सगळे एक्सपेन्सेस यांनी त्यांच्या मेंटेनन्स बिलमध्ये ऍड केलेत. आता याच्यामध्ये काय लॉजिक आहे का? त्यांनी सोसायटीला पैसे नाही देत आहेत म्हणून त्यांनी केस केली आहे, तर केस केली आहे तर सोसायटीचा खर्च असतो तो मेंबरने थोडी तुम्हाला सांगितलं का बाबा तुम्ही आमच्यावरती केस करा. ते त्यांना चार्जेस लावलेत, ती गोष्ट वेगळी आहे. पण त्याच्यावरती देखील 21% हिशोबाने इंटरेस्ट जोडला गेलाय. आणि हा जो इंटरेस्ट जोडला जातो तो 21% सिंपल इंटरेस्ट न असता तो पुढे पुढे जात 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 जेव्हा बाकी वाढत जाते, तर त्याच्यावरती 21% कॅल्क्युलेट होतो. म्हणजे काय झालं त्याचा, का ते इंटरेस्ट जो कॅल्क्युलेट केला त्याच्यावरती देखील इंटरेस्ट घेतला जातो. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर आता बघा, याच्यामध्ये जे त्यांचे 6,93,000 येतात सोसायटीच्या प्रमाणे बिल, ते पण कधीपर्यंतच आहे, एप्रिल 2025 पर्यंतचा. आम्ही आता जे वर्किंग केलंय त्याच्या हिशोबाने ते सगळे चार्जेस चुकीचे लावले होते, जे बायलॉज प्रमाणे लावू नाही शकत ते चार्जेस लावले होते. ते वगळता 21%च्या हिशोबाने जो काय बायलॉजच्या हिशोबाने इंटरेस्ट घेऊ शकतात, तो घेऊन देखील ₹2.5 लाख बिल होते. 2,50,321. कुठे 2.5 लाख आणि कुठे 6,93,000. तर हे याच्यावरती लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. काय एवढे कसे काय वाढवतात? आणि हा एक मोठा असं बघायला गेलं तर फ्रॉडच आहे तो. तर मी माझं एक अशी विनंती आहे, मी त्याच्यानंतर बरेच 4-5 केसेस बघितल्या, त्याच्यामध्ये जेव्हा टाइम निघून जातो, बराच टाइम होतो, का तुम्ही 6 वर्ष, 6 महिने, 8 महिने, वर्षभर, दीड वर्ष बिल नाही भरत, तेव्हा ते इंटरेस्ट कुठे ना कुठे ते तुम्हाला जास्त लागतं. 21% मॅक्सिमम आहे, त्याच्याहून जास्त लागते इंटरेस्ट. ते तुम्ही तुमच्या बिलामध्ये चेक करा, का बाबा 21% घेतला जातोय का आमच्याकडून हा जास्त कलेक्ट केला जातोय. आणि हे चुकीचं असेल तर तुम्ही इकडे कुठे ना कुठे याला थांबवायला पाहिजे. तर हे माझ्या जेव्हा लक्षात आलं, तर मला असं वाटलं का याच्यावरती काहीतरी लोकांना माहिती पोहोचवली पाहिजे. तर म्हणून मी हा तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणलाय, का तुम्ही याच्यावरती जरा लक्ष द्या.